श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 824. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांनी कशा पद्धतीने बालीचा उद्धार केला ते कथानक ऐकत होतो. या जीवाला जन्मानंतर प्राप्त होणारं शाश्वत सत्य म्हणजे मृत्यू, आणि या मृत्यूच्या क्षणी भगवंताचं नाम, त्याचं स्मरण हे आपल्या हृदयात राहणं, याचं नाव साधन. समस्त साधनाचं सार आहे. सर्व परीक्षांचं जणू काही हे प्रगती पुस्तक आहे की अंतकाळी भगवंताचं नाम आपल्या मुखात यावं. ती कृपा प्रभू रामचंद्रांनी अकारण बालीवरती केली. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्याचा वध केलाय आणि त्याला ते जीवनदान देखील देऊ इच्छित आहेत. परंतु बाली ही अशी सुसंधी आयुष्यामध्ये पुन्हा कधी येणार, यामुळं या नश्वर देहाच्या प्रेमात पडत नाही. प्रभू रामचंद्रांना तो हात जोडून विनंती करतो की प्रभू, ज्या रूपाचं वर्णन श्रुती करता करता थकते, ज्या रूपालाची एक झाकी आपल्या अंतःकरणात प्रगटावी, यासाठी संत मुनी हे आयुष्यभर तपश्चर्या करतात, तरी देखील त्यांना कदाचित प्राप्त होत नाही. असं हे भगवंताचं स्वरूप माझ्यासारख्या पामराला आज नेत्रांचा विषय झालाय. आणि त्यामुळे स्वामी, माझ्यासारखा मूर्ख तोच असेल जो ह्या क्षणी या नश्वर देहाची पुन्हा अपेक्षा ठेवेल. नको नको. बालीने प्रभू रामचंद्रांच्या समोर आपला हा देहत्याग केला. तत्पूर्वी आपला पुत्र अंगद याला प्रभू रामचंद्रांच्या झोळीमध्ये घातला आणि म्हणाले की हा तुमचा आहे, याला सांभाळा. अशा रीतीने बालीने सहजतेने आपल्या या देहातून प्राणाला सोडलं. जसं एखाद्या हत्तीच्या गळ्यात बांधलेली फुलाची माळ पडल्याचं हे जसं त्या हत्तीला कळत नाही, इतक्या सहजतेने बालीने आपल्या प्राणाचा त्याग केलेला आहे. सज्जनहो, इथून पुढील कथानक गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. राम बाली निज धाम पठावा, नगर लोग सब व्याकुल धावा. नाना विधि बिलाप करतारा, छूटे केसन देह संभारा. तारा बिकल देखी रघुराया, दीन ज्ञान हरि लीन्ही माया. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. प्रगट सो तनु तव आगे सोवा, जीवनित्य केही लगी तुम्हरोवा. उपजा ज्ञान चरण तब लागी, लीन्हेसी परम भगति बमागी. उमा दारु जोशित की नाई, सब ही नचावत रामु गोसाई. तब सुग्रीव ही आय सुदीन्हा, मृतक कर्म विधिवत सब कीन्हा. राम कहानुजहि समुझाई, राज देहु सुग्रीव ही जाई।
रघुपती चरण नाई करी माथा, चले सकल प्रेरित रघुनाथा। लक्ष्मण तुरत बुलाए पुरजन विप्र समाज, राजुदीन सुग्रीव कह अंगद कह जुबराज। सियावर रामचंद्र प्रिय हो। प्रभू रामचंद्रांच्या कृपेने बालीला प्रत्यक्ष भगवंताच्या या निजधामामध्ये स्थान मिळालं. हे स्थान प्राप्त होणं यासाठी साधनेचे अपार कष्ट लागतात बरं. परंतु सज्जनो, भगवंताची ही अकारण कृपा आहे की त्याने या बालीला ते स्थान सहजतेने प्रदान केलं. हे आहे अंतसमयी भगवंताचं स्मरण होणं, त्याला शरणागत होण्याचं फळ. अशा रीतीने या बालीच्या उद्धाराची कथा आपण अत्यंत विस्ताराने ऐकली. ज्या क्षणी बालीचा हा देह सुटला, हा म्हणता समस्त किष्किंधेमध्ये ही वार्ता पसरली. अहो, तो राजा होता आणि आपल्या राजाचा वध झाला आहे हे ऐकल्यानंतर नगरातील सर्व लोक व्याकुळ होऊन धावत सुटली. बघा, एक काळ असा होता की जेव्हा या देशाचे पंतप्रधान जर त्यांच्या शरीराला काही इजा झाली तर हा समस्त देश आपल्या या असलेल्या नेत्याच्या स्वस्थतेसाठी प्रार्थना करायचा. आपल्याला आठवत असेल की 1984 साली जेव्हा इंदिरा गांधींची अशीच हत्या झाली होती त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून, आणि त्यावेळेला नुकतीच दिवाळीचे दिवस होते. जणू काही घरातलं कोणीतरी व्यक्ती गेली आहे अशा पद्धतीने घराघरातले आकाशकंदील उतरवण्यात आले. आम्ही तर खूप लहान होतो. आमच्या वडीलधाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, बघा, फटाके वाजवायचे नाहीत, आनंदोत्सव साजरा करायचा नाही. जणू काही आपला नेता गेला आहे त्याची व्याकुळता जनामनातल्या प्रत्येकापर्यंत त्यावेळेला प्रकर्षाने गेली होती. तशीच अवस्था किष्किंधेमध्ये देखील झाली की नगर लोग सब व्याकुल धावा. सगळे लोक अत्यंत व्याकुळ झाले. असं म्हणतात की एखादा व्यक्ती गेला तर फरक पडत नाही, परंतु लाखाचा पोशिंदा हा नित्य वाचला पाहिजे. बाली या समस्त किष्किंधेचा पालन पोषण करणारा होता आणि असा आपला राजा धारातीर्थ पडलाय. कोणीतरी नगरामध्ये येऊन त्याला बाण मारून त्याचा वध केलाय. ही वार्ता कळताच सर्वत्र धावाधाव सुरू झाली. राजमहालामध्ये देखील वार्ता आली. बालीची पत्नी तारा, जिने खरं तर बालीला थांबवायचा खूप प्रयत्न केला होता, परंतु जेव्हा तिच्या कानावरती आपल्या पतीच्या निधनाची वार्ता आली त्या क्षणी अत्यंत दुःखाने ती विलाप करू लागली. नाना बिदी बिलाप कर तारा. स्त्रीच्यासाठी तिचा पती हा सर्वस्व असतो आणि त्यातही असा अकाली चालता बोलता असणारा मनुष्य आपल्याशी आत्ता संवाद करून जातोय आणि काही वेळामध्येच त्याच्या निधनाची वार्ता यावी, यासारखं दुःख ते काय. अनेक प्रकाराने या राजमहालामध्ये विलाप सुरू झालेला आहे. छुटे केस न देह संभारा. ताराला शुद्ध राहिली नाही. तिचे केस अस्ताव्यस्त झाले. तिला तिचा आपल्या देहाचं कुठली जाणीव राहिली नाही. अतीव दुःखाने ती रडत आहे. आपल्या पतीचं एकदा दर्शन घ्यावं यासाठी राजमहालातून तारा बाहेर येतीये आणि बालीच्या जवळ जाऊन पाहतीये. बालीची अवस्था, तो निष्प्राण झालेला देह. आणि जेव्हा दुःखाचा आवेग, ही
अशा देहाचं दर्शन झाल्यानंतर किती विलक्षण पद्धतीने अंतःकरणात निर्माण होतं हे आपण समाजामध्ये पाहतोच. बऱ्याचदा एखादी व्यक्ती गेली म्हटल्यानंतर आपण आवंढा गिळतो, कंठ दाटून येतो, परंतु जेव्हा त्याच्या अंत्यदर्शनाला जातो तिथलं ते एकंदर वातावरण आणि त्यामुळे एखादा पाषाण हृदयी मनुष्याच्या देखील डोळ्याच्या कडा तिथं ओलावून जातात. तारा अत्यंत व्याकुळ झालेली आहे, जी खरं तर सुविद्य आहे, परंतु हे आपलं सर्व ज्ञान जणू काही जेव्हा आपल्या परमप्रियाचा हा देह तिने जमिनीवरती पडलेला पाहिला त्या क्षणी ती विसरून गेली. प्रभू रामचंद्र तिथं शांतपणे एका शिळेवरती बसून ताराचा हा विलाप पाहतायत. प्रभू रामचंद्रांची ही अकारण कृपा ताराशी संवाद करू लागतेय. प्रभू रामचंद्रांनी तिला ज्ञान दिलंय. प्रभू रामचंद्र तिला म्हणतायत, दीन ज्ञान हरिलीनी माया, क्षिति जल पावक गगन समीरा, पंच रचित अति अधम शरीरा. पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू या पंचतत्वांनी हे अत्यंत अधम असं शरीर तयार केलं गेलं आहे. अशा या पंचतत्वांचं हे शरीर, हे तारा तुझ्या समोरच पडलेलं आहे ना. म्हणजे ह्यामधलं जे नित्य होतं ते नित्य केवळ या देहाला सोडून गेलंय. मग कशाचा विलाप करायचा बरं? प्रभू रामचंद्र ताराची अशा पद्धतीने समजूत काढतायत. बघा सज्जनो, इथं प्रत्यक्ष भगवंताने बाण मारला आणि भगवंतच बालीला पर्याय देतोय की तुझ्या देहाला तू स्थिर कर, मी तुला पुनश्च जीवनदान देतो. परंतु इथं बालीचीच इच्छा नाही. आणि तोच कलियुगातला रामराया समर्थ रूपाने टाकळी क्षेत्रिका येतो आणि एका अशाच मध्यमवयीन व्यक्तीचा अचानक झालेला निधन आणि त्यामुळं त्याची अंत्ययात्रा गोदावरीच्या किनारी येते. तिथं अंत्यसंस्काराची तयारी चालू असताना आपल्या पतीबरोबर सती जावं या दृष्टीने त्यांची पत्नी तिथं तयार होऊन येते आणि तिथंच समर्थ कुठेतरी कोपऱ्यात बसलेले पाहून विचार करते मनामध्ये की हा देह त्यागण्याच्या आधी एखाद्या साधू संताचा आशीर्वाद घ्यावा, म्हणून त्यांना जाऊन नमस्कार करते. समर्थ आपल्या रामाच्या अनुसंधानामध्ये निमग्न आहेत आणि त्या अवस्थेमध्ये समर्थ बोलून जातात की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. यावरती ती माता दचकून म्हणते, अहो साधूबास, आपण माझी परिस्थिती बघितली नाही का? माझ्या पतीचं निधन झालंय, मी त्यांच्या बरोबर सती जायला निघालीये. समर्थ म्हणतात, माझा रामराया असं माझ्या मुखातून बोलून घेणारच नाही, बघू कुठे तुमचा पती. असं म्हणून समर्थांची स्वारी त्या प्रेताजवळ येते. आपल्या कमंडलूतलं जल प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये समर्थ त्याच्यावरती शिंपडावं काय आणि ती व्यक्ती चितेवरती उठून बसावी काय. प्रभू रामचंद्रांनी बालीला देखील हा पर्याय दिला, परंतु बालीने मृत्यू निवडला आणि बालीच्या पत्नीला प्रभू रामचंद्रांनी ज्ञान देऊन तिचं समस्त दुःख हरण केलं. समर्थांनी देखील पतीला जिवंत करून त्याच्या पत्नीचं दुःख हरण केलं. श्री महाराजांनी देखील वाराणसीला त्या सावकाराला जिवंत करून समस्त समाजाला सुख प्रदान केलं. आणि त्यामुळे राम कोण आहे? राम हा सुखधाम आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. ते बालीला जिवंत करूनही तारेला आनंद देऊ शकले असते, परंतु तो आनंद क्षणिक राहिला असता. त्या आनंदाच्या पलीकडे असलेली अवस्था प्रभू रामचंद्रांनी ताराला प्रदान केली आणि ती अवस्था आहे सज्जनो ज्ञानाची. मग ज्ञान काय आहे? मी कोण आहे याचं असलेलं यथार्थ दर्शन म्हणजे ज्ञान.
समर्थ एका वाक्यामध्ये म्हणतात, पाहावे आपणासी आपण. आपल्या स्वतःचं दर्शन होणं हीच ज्ञानाची सर्वोत्तम अवस्था आहे. मग कोण आहे मी, ज्याला मी आजपर्यंत या देहाच्या आधाराने समजून होतो, तो मी आहे. आणि जर तो मी असेन तर मृत्यू कोण पावला, कारण देह तर समोरच आहे. त्या देहामध्ये राहणारा जो मी खरा होतो, तो या देहाला केवळ सोडून गेलेला आहे. आणि त्याचं दर्शन, त्याची अनुभूती, याचं नाव ज्ञान आहे. आता बघा, गमतीने मी म्हणतो की मी हे तुम्हाला सांगितलं, तुमच्यापैकी किती जणांना या वाक्याच्या आधाराने ज्ञान झालं? अहो, तुमचं सोडा, मला तरी या वाक्याच्या आधाराने ज्ञान झालं का? आम्ही ही शब्द अनेक ठिकाणी ऐकलंय की देह मिथ्या आहे, नश्वर आहे, अशाश्वत आहे, आत्मा हा नित्य आहे, संजीवन आहे. आम्हाला हे केवळ शब्दच कळतात, त्या शब्दाची अनुभूती आम्हाला येत नाही. याचं कारण आहे सज्जनो, की जेव्हा माझ्यासारखा एखादा सामान्य व्यक्ती या शब्दांचं उच्चारण करतो, तेव्हा ते केवळ बाह्यांगाचे शब्द राहतात, त्याच्यामध्ये तो आत्मा नसतो. परंतु जेव्हा हेच वाक्य प्रभू रामचंद्र ताराला सांगत आहेत, दीन ज्ञान हरिलीनी माया, प्रभू रामचंद्रांनी केवळ 2 वाक्य तिला सांगितलेली आहेत की तारा, नको व्याकुळूस बाई, ऐक. अगं, तू बालीसाठी रडतीयस ना, तुझ्या पतीचं निधन झालं म्हणून तुला अतीव दुःख होतंय ना, पण तुझा पती तर समोरच आहे की. हाच तो देह होता ना ज्याला तू आपलं मानत होतीस. अगं, पण हा देह म्हणजे केवळ पंचमहाभूतांचं एक मिश्रण आहे. त्यामध्ये खरा जो बाली, जो शाश्वत होता, जो नित्य होता, त्याने या देहाचा त्याग केलेला आहे. ठीक आहे, देहावरती आपलं प्रेम आहे, देहाचा संग आहे, देहाची आसक्ती आहे, परंतु ह्यामुळं आपण त्या खोट्या असलेल्या देहालाच बाली समजणं हे चूक आहे की नाही? ऐक, बाली नित्य आहे. आणि हो, जर बालीची इच्छा असती तर तो तुला आत्ता जिवंत देखील दिसला असता, परंतु बाली अत्यंत समाधानाने निजधामी गेलेला आहे. आणि पत्नीसाठी आपल्या पतीचं सुख हे परम साधन आहे. आणि त्या निजधामामध्ये केवळ सुख, सुख आणि सुखच आहे. तिथं त्याच्या पलीकडे दुसरं काही नाहीच. अशा परम आनंद धामी मी बालीला आश्रय दिलेला आहे. बाली अत्यंत समाधानामध्ये माझ्या निजधामी स्थिरावलाय. त्यामुळे हे तारे, हा प्रसंग शोक करण्याचा नाही, हा मंगलमय प्रसंग आहे. आणि सज्जनो बघा, पत्नीसाठी आपलं सर्वस्व खरं तर पती आहे. एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, आपण त्यांच्या घरामध्ये जातो, तेव्हा सगळ्यात जास्त शोकाकुल त्याचा साथीदार असतो. मग स्त्री गेली असेल तर तिचा नवरा, आणि जर नवरा गेला असेल तर त्याची स्त्री. यांचं जे एक अतूट नातं होतं, त्या नात्यामध्ये पडलेला हा खंड, आणि त्यामुळं तो अर्थातच उर्वरित राहिलेला भाग हा अत्यंत दुःखी असतो. परंतु इथं प्रभू रामचंद्रांच्या शब्दांमधली ताकद बघा, की ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी हाच सिद्धांत आपल्या मुखाने सांगितला, त्या क्षणी ताराच्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट झालं. उपजा ज्ञान चरण तब लागी. आपण जर अशा सामान्य व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना कितीही समजावायचा प्रयत्न केला तरी तो म्हणतो, तुम्ही म्हणता ते ठीक आहे हो, पण तुम्हाला नाही कळणार माझ्या भावना, नाही कळणार माझ्या भावना. कारण आम्ही खरंच तेवढी संवेदनशीलता अंतःकरणामध्ये ठेवू शकत नाही, हे आमचं न्यून आहे. परंतु स्वसंवेद्य प्रभू रामचंद्र जे ताराच्या हृदयामध्ये असलेल्या दुःखाला देखील जाणतात, त्या दुःखाचं अमुक असलेलं अचूक औषध अर्थात ज्ञान हे देखील जाणतात, आणि त्या ज्ञानाचा झालेला प्रभाव देखील ते जाणतात. अशा प्रभू रामचंद्रांनी ताराला हे ज्ञान देताच
ताराने प्रभू रामचंद्रांचे चरण पकडले. आणि या अशा स्थितीमध्ये देखील आपल्या पतीच्या पुनर्जीवनासाठी तिने मागणं मागितलं नाही. तिने केवळ ह्या स्थितीमध्ये प्रभू रामचंद्रांना एकच गोष्ट मागितली, लीनेसी परम भगती बर मागी. हे प्रभू, आपण मला ज्ञान दिलं, आणि ज्ञानाचं परमफळ काय आहे, ज्ञानाची परमोच्च अवस्था काय, की भक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगटावी, हेच ज्ञान आहे. हे जीवन कशासाठी जगायचं, त्याचं ध्येय प्राप्त होणं, हेच ज्ञान आहे. मला आता जगण्यासाठी आपण एक आधार द्या, आपल्या परमभक्तीचा. प्रभू रामचंद्रांनी ताराला आपल्या परमभक्तीचं वरदान दिलं. आणि इथं बाली प्रभू रामचंद्रांच्या निजधामामध्ये अद्वैताने जे सुख आपल्या स्थितीमध्ये अनुभवत होता, तेच परमसुख ताराला द्वैत रूपाने प्रभू रामचंद्रांनी भूलोकावरती प्रदान केलं. माझ्या वेडा स्वामी उगीच म्हणत नाही तो, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकल ही ऋषी मुनी जपती जयासी, तोची एक सुखधाम. तो सुखाचा धाम आहे. आम्ही सगळेजण सुखासाठी एवढे तळमळ करतो, कधीतरी त्या भगवंताशी हे सुख मागावं. जो अंतर्बाह्य सुखाने भरून उरलेला आहे, अशा भगवंताच्या या सुखधामाचं आम्ही कधीतरी अनुभव घ्यावा. आणि त्यामुळं तारा शांत झालेली आहे, आनंदी झाली आहे, तृप्त झालेली आहे. आणि जेव्हा तारा ही शांत झालेली आहे, त्याच क्षणी ही किष्किंधा नगरीतली प्रजा देखील आपल्या राणीसाहेबांची ही शांत, समाधानी, आनंदी अवस्था पाहून ते देखील या बालीच्या वधाला, या बालीच्या निधनाला, या वार्तेला आपल्या अंतःकरणामध्ये सहन करू शकत आहेत. बघा, हे एवढं मोठ्या घटना अखंड घडत आहेत. अनेक व्यक्तित्व त्यामध्ये ढवळली जात आहेत. अनेक प्रकारच्या लोकांकडून वेगवेगळी कर्म घडत आहेत. आणि एकटा राम शांतपणे बसून या सर्व घटनांचा सूत्रधार आहे. आम्हाला असं वाटेल की हे लीला नाट्याच्या दृष्टीने कदाचित एक उत्तम नेतृत्व कसं असावं, या दृष्टीने आपण या रामायणातल्या या प्रसंगाचं आकलन करू. तर तसं करत असाल तर प्रभू रामचंद्रांना आपण अत्यंत संकुचित करत आहात. सज्जनो, ही केवळ एक प्रयोगशाळा आहे. या किष्किंधा नगरीमध्ये ज्याला मारलं त्याचा पुत्र प्रभू रामचंद्रांचा भक्त झालाय. ज्याला मारलं त्याची पत्नी प्रभू रामचंद्रांची भक्त झालेली आहे. हे प्रभू रामचंद्रांचं वैभव आहे की समस्त या व्यक्तित्वांना या कठपुतलीप्रमाणे प्रभू रामचंद्र नाचवतायत. आणि हेच या समस्त विश्वाचं देखील सूत्र प्रभू रामचंद्रांकडे आहे. केवळ त्रेतायुगात नाही, नित्य, अखंड. आणि त्यामुळं संत प्रत्येक ठिकाणी राम इच्छा, राम इच्छा, राम इच्छा हे पालुपद आपल्या संवादामध्ये ठेवत असतात. कारण की जे काही घडतंय, जे काही आपल्या जीवनात कृती होत आहेत, या सर्व काही रामाच्या इच्छेने होत आहेत. एखाद्या झाडाचं पान हलणं एवढी छोट्यातली छोटी गोष्ट देखील प्रभू रामचंद्रांच्या इच्छेने घडते. त्यामुळे महादेव माता पार्वतीला कैलाशावरती सांगतायत, हे पार्वती ऐक, उमा दारू जो शितकी नाही, सब ही नचावत राम गोसाई. उमे, प्रभू रामचंद्र हे या विश्वाचे सूत्रधार आहेत. आणि या ब्रह्मांडातल्या प्रत्येक घटकाला कठपुतलीप्रमाणे ते नाचवतायत. बरं, तो नाच आहे, पण एखादं नृत्य जर वेडं वाकडं असेल तर ते रंजन करू शकत नाही. त्या नृत्याला देखील एक शास्त्र असावं लागतं. आणि त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र देखील प्रत्येकाला नाचवतात,
परंतु प्रत्येकाला नीतीच्या मर्यादा त्यांनी घालून दिलेल्या आहेत. सुग्रीवाला ते आदेश देत आहेत की सुग्रीवा, बाली तुझा वैरी होता, त्याचा आता निधन झालेलं आहे, आता वैर संपलं, आता तो तुझा भाऊ आहे आणि त्याचे सर्व अंत्यसंस्कार उत्तम पद्धतीने करणं हे तुझं कर्तव्य आहे. तेव्हा तू आपल्या मनातून संपूर्ण वैरभाव काढून टाक आणि बालीचा यथासांग अंत्यसंस्कार कर. बघा सज्जनो, ही भारतीय संस्कृती केवढी उदात्त आहे की शत्रू देखील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो आपला शत्रू, ज्या क्षणी त्या शत्रूचा मृत्यू झाला त्या क्षणी त्याला आदराने त्याच्या धर्माप्रमाणे त्याचा अंत्यसंस्कार करणं, हेच आम्हाला या भूमीने शिकवलंय. ही संस्कृती आमच्या रामरायाची आहे. अन्यथा आमचे शत्रू आपल्या सैनिकांचं जर चुकून माकून त्यांच्या भूमीमध्ये किंवा त्यांच्या कस्टडीमध्ये जर निधन झालं तर कशा पद्धतीने अवहेलना करतात याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. बघा, त्या पाकिस्तानमध्ये मध्यंतरी कुठला तरी कैदी सोडणार म्हणून त्याची बहीण, त्याचे घरचे वाट पाहत होते. शेवटी त्याचा मृतदेह त्यांनी पाठवून दिला. पोस्टमार्टम केलं तर लक्षात आलं की आतमधल्या किडनीपासून अनेक अवयव त्याचे गायब आहेत. ही कुठली पद्धत आहे? काही आपले सैनिक मारले गेले तर त्यांचं शिर कापून नेण्यात आलं. शिराविना असलेलं धड आपल्याकडे पाठवण्यात आलं. ही राक्षसी संस्कृती आहे आणि अशा राक्षसांना ठेचूनच काढावं लागतं. आणि ते ठेचले गेल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीनुसार विधिवत त्यांचे देह त्यांच्या भूमीकडं, त्यांच्या लोकांकडं आपण पाठवून देतो. ही संस्कृती जर आम्हाला कोणी शिकवली असेल तर ती आमच्या रामाने शिकवलेली आहे. बघा, इथं बाली आणि सुग्रीवाचं वैर, परंतु प्रभू रामचंद्र त्याला त्याचं कर्तव्य सांगतायत. आता रावण आणि रामाचं तर वैयक्तिक वैर म्हणता येईल, कारण की प्रभू रामचंद्रांची पत्नी रावणाने हरण केलेली आहे. परंतु रावण वधानंतर देखील माझ्या रामाची हीच भूमिका आहे बिभीषणाला, बिभीषणा रावणाचे सर्व अंत्यसंस्कार व्यवस्थित कर. तिथं मंदोदरी आहे, इथं तारा आहे. ताराचं सांत्वन ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी केलं त्याच शब्दामध्ये मंदोदरीचं सांत्वन देखील प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. तिथं असा मनामध्ये विचार नाही की माझ्या पत्नीला यांनी त्रास दिला, मग त्याच्या पत्नीला होत असलेल्या त्रासामध्ये मी कशाला तिचं सांत्वन करू. प्रभू हा माझा खऱ्या अर्थाने समदर्शी आहे. स्त्री असो की पुरुष, प्रत्येक जीव हा भगवंतासाठी समान आहे. आणि अशा माझ्या प्रभू रामचंद्रांनी रावणाशी देखील वैर निभावलं आणि त्याने देह ठेवल्यानंतर त्याच्याशी असलेलं कर्तव्य देखील प्रभू रामचंद्रांनी अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडलं. सुग्रीवाने आपल्या ज्येष्ठ बंधू बालीचे सर्व अंत्यसंस्कार केले. तत्पश्चात काही काळानंतर प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला बोलवून सांगितलं की आता किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला तू समर्पित कर. लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांची आज्ञा मिळताच लक्ष्मण किष्किंधा नगरीच्या आत जातोय. लक्ष्मणाला आदेश नसल्यामुळं लक्ष्मण हा एखाद्या नगरामध्ये, एखाद्या राजमहालामध्ये सहजपणे जाऊ शकतोय, परंतु वनवास आणि तोही विशेष तपस्वी उदासीन अवस्थेत राहणं हे प्रभू रामचंद्रांना मिळालेला आदेश आहे. आणि त्या आदेशानुसार कुठल्याही नगरामध्ये, कुठल्याही राजमहालामध्ये प्रवेश हा 14 वर्षासाठी प्रभू रामचंद्रांनी स्वतःच निषिद्ध ठेवला होता. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण किष्किंधा नगरीच्या महालामध्ये जाऊन रघुपती चरण नाई करी माथा चले सकल प्रेरित रघुनाथा. प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होत आहेत आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण किष्किंधा नगरीच्या महालामध्ये येऊन सर्वांना प्रभू रामचंद्रांचा निरोप सांगतायत. लक्ष्मण तुरत बोलाये पुरजन विप्र समाज. लक्ष्मणाला देखील केवळ एकच आदेश होता
की सुग्रीवाला राज्य सुपूर्त कर. आता हे राज्य सुपूर्त करण्याचा विधी काय आहे, त्याचं नियोजन काय आहे, हे सर्व काही लक्ष्मण शास्त्राच्या आधाराने करत आहे. त्याने समाजातील प्रतिष्ठितांना बोलवलं, ब्राह्मण समाजाला बोलवलं, नगरवासियांना पाचारण करून घेतलं आणि या सर्वांच्या समोर राजुदीन सुग्रीव कह अंगद कह जुबराज. लक्ष्मणाने जे अयोध्येमध्ये घडलेलं आहे त्याचा फार चांगला बोध आपल्याला या दोह्याच्या अंतिम टप्प्यामध्ये सांगितलंय. बघा, राजा दशरथाने युवराज पद प्रभू रामचंद्रांना देण्याचं ठरवलं, परंतु दुसरी आपली पत्नी कैकेयी हिची इच्छा होते की आपल्या पुत्राला भरताला युवराज पद मिळावं. इथं आता सुग्रीव राजा झालेला आहे आणि त्यामुळं जर सुग्रीवाचा पुत्र उद्या जर झाला तर त्या पुत्राला युवराज पद मिळावं असा कदाचित कलह किष्किंधेमध्ये होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून लक्ष्मणाने राज्यकारभार सुग्रीवाकडे सोपवला आणि त्याचबरोबर पुढचा युवराज कोण आहे हे देखील समस्त प्रजेला सांगून टाकलं. बाली पुत्र अंगद हा किष्किंधेचा युवराज असेल. त्यामुळे सुग्रीवाच्या नंतर सुग्रीवाचा पुत्र नाही तर बालीचा पुत्र अंगद हा युवराज म्हणून लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेने आदेशानुसार हे सर्व कार्य यथोचित पद्धतीने किष्किंधेमध्ये करून घेतलं. किष्किंधेला पुन्हा स्थिर स्थावर केलं. सुग्रीवाकडं राज्याची सर्व सूत्र सोपवली. अंगदाचं त्याने दुःख दूर केलं. अंगदाला त्याने युवराज पद प्रदान केलं. सज्जनो, रामायण हे असं एक समग्र शास्त्र आहे जे तुम्हाला जीवनाच्या सर्व अंगांचं उत्तम अभ्यास करून घेतं. यामध्ये राजनीती तर आहेच आणि यामध्ये नीती, धर्म आणि परमार्थ याची अतिगुह्य सूत्र आहेत. गुरुकृपेच्या अंजनाने ही सूत्र आपल्या हृदयामध्ये प्रगटतात. त्या सूत्रांच्या आधाराने आपल्या जीवनातला अंधकार दूर करणं हेच रामकथेची फलश्रुती आहे. अशा रीतीने लक्ष्मणाने या किष्किंधा नगरीला पुन्हा सुस्थितीमध्ये आणलंय. आता ह्यापुढे घडणारा कथाप्रसंग सज्जनो आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये पाहूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.